नंतर सागर एकमेव असा खेळाडू त्याच्यासोबत आघाडीला गेला होता आणि शेवटपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये राहिला. 19 धावा ज्याच्या बॅटमधून आपण बघितल्या तो सागर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सागर उर्फ सॅगी यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. आणि चला नांदकर संघ फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या, कारण आज आपण एक मॅच एक्स्ट्रा या ठिकाणी खेळवणार आहोत. अर्थातच आपण सेमीफायनलची मॅच या ठिकाणी खेळवली आहे. सो लॉटनुसार 7 मॅचेस, परंतु आज 8 मॅचेस आपल्याला डे फॉर्मॅटमध्ये खेळवायच्या आहेत. एक मॅच ऑलरेडी आपण एक्स्ट्रा खेळवली आहे. सो विनंती करेन जास्त असा आता कोणी वेळ घेऊ नका. आणि नानकर टीम ज्या संघाची फिल्डिंग आहे अर्थातच मोरेश्वर सुतार यांची बॅटिंग आहे. सो तुम्ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि लगेचच आई एकविरा नानकर तुमची फिल्डिंग तुम्ही लगेचच सजवून घ्या. कुठे जाऊ नका मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे हाही सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय दयानंदजी गोडे साहेब यांचे या ठिकाणी दयानंदजी कोळी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. खरं तर इंडिया जर्सी घालून ते या ठिकाणी आलेले आहेत. या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. नवीन सामन्याला मित्रांनो सुरुवात करत आहोत. आफ्टर लंच ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतील योगेशजी पाटील सर मायक्रोफोनवरती आम्ही त्यांना इन्व्हाइट केलंय. परंतु देऊया दरम्यान आपण विष्णूजी पाटील यांच्या शुभ हस्ते सागरला अर्थात सागीला मॅन ऑफ द मॅच. वेल बॅटिंग सागर, शेवटपर्यंत आक्रमकता त्याने दाखवली नाही, परंतु असं म्हणतात ना की कधी कधी ताकदीपेक्षा तुमची युक्ती तुम्हाला श्रेष्ठ बनवत असते. त्याने जास्त ताकदच लावली नाही, कारण तुम्ही त्याच्या बॅटिंगच्या 19 धावा बघितल्या गेल्या तर त्या 19 धावा फक्त सिंगल डबलच्या माध्यमातून त्याने बनवल्या आणि प्रेझेन्स ऑफ पॉईंटने सागर खेळला. 19 धावा. गुड बॅटिंग सागर. पुढच्या सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑन गोईंग न्यू मॅचकडे, जिथे तुम्हाला पाहायला मिळेल दोन संघ नांदखरचे ही अस्तित्वाची लढत खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल या दोन टीम्सच्या अगेन्स्ट. मायक्रोफोनवरती आम्ही खरं तर इन्व्हाइट केलं योगेशजी पाटील सरांना. कॉम्बॉक्समध्ये चेंजेस केले, या ऐकूया त्यांच्या वाणीतून पहिल्या सत्राचा हा धावता वर्णन. धन्यवाद. धन्यवाद भाग्येश म्हात्रे. सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा लक्षाबाई 7721 चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पहिल्या फेरीतील सर्व सामने आज संपन्न केलेले आहेत. दुसऱ्या फेरीला आपण आता सध्या प्रारंभ करतो आणि दुसऱ्या फेरीला पहिला सामना तुमच्या भेटीस आलेला आहे. एकाच गावातील दोन संघ आहेत. क्रिकेटचे दर्दी आहेत त्या सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया. ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर व्ह्यूअर्स आमच्या सोबतीला जोडले आहेत. और पिच चेंडू फटका जबरदस्त आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो सिक्सर.
गावठी स्पोर्ट नांदकर संघाच्या इनिंग मध्ये आणि या स्किलसाठी मात्र मयूरला आपण ओळखतोय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पाहू शकाल छेडछाडी करण्याचा प्रयत्न अगदी चेंडूची लाईन उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर होती. तेच पंचाने हेरला. पंच बाल ऐकारे सर जबरदस्त कामगिरी करतात. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल पंच मोमीन सर आहेत. या तीन पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र जबरदस्त या ठिकाणी कार्य त्यांचं लाभलेलं आहे. अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिर. फुलटॉस होता त्याच्यावरती जरूर संधी होती परंतु थोडंसं चुकीचं अनुमान लावलं गेलं. पाहू शकाल अगदी फलंदाजाला फॉलो करणारा चेंडू पाहिला. अगदी शिर्याचा वेध घेणारा चेंडू लेगबायच्या स्वरूपात. अजून एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. लेग अवंतरच्या रूपाने आतापर्यंत 2 धावा या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाज योगेशने खर्च केला. कारण पहिली धाव जी पाहिली ती सुद्धा लेगबायच्या स्वरूपात आली होती आणि हीच दुसरी धाव आपण पाहतो लेगबायच्या स्वरूपात. चांगला खेळ होईल त्यात काही शंका नाही. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न इनफिल्डला बीट केला जातो. चेंडू गॅपमध्ये चालला. अगदी मिडऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. पाहू शकाल कुठेतरी इनफिल्डला बीट करण्याचा जरूर प्रयत्न होता. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि तसंही जर पाहिलं तर मोरेश्वर सुतार एक परफेक्टली पॉवर प्ले स्पेशालिस्ट खेळाडू आहे. परंतु ज्यावेळी त्याच्या बोटाला दुखापत झाली तेव्हापासून थोडंसं मात्र तो स्ट्रगल करतोय. परंतु जिद्द त्याने सोडली नाहीये. त्याच्याकडे तो अनुभव आहे. तो अनुभव मात्र झोकण्याचा प्रयत्न करतोय आणि संघ सुद्धा त्याच्यावरती सातत्याने विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. फटका हवेत केला. इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसल होईल का? शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला परंतु चेंडू अगदी धरतीला दान झाला असं म्हणावं लागेल. आणि पहिलाच जीवनदान मिळत असताना फलंदाज मयूर दलवीला हा जीवनदान किती नुकसानदायक असेल टीम एकविरा नांदकर संघासाठी. जरूर यंगस्टर आहेत, यंग आर्मी आहे परंतु तुम्ही मोठ्या स्पर्धेचं आज या ठिकाणी प्रतिनिधित्व करता. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडावा लागतील. जर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पुढे वाटचाल करायची असेल तर या चुका तुम्हाला जरूर या ठिकाणी टाळावा लागतील आणि त्याकडे मात्र संघनायकाला लक्ष द्यावं लागेल. 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहतो या 2 धावेच्या अनुषंगाने धावसंख्येवरती धावा लागल्या गेल्या 12. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आहे. चांगला टोटल सध्या आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहत लोअर फुटच चेंडू होता. परफेक्टली कनेक्शन पाहिलं आपण. चेंडूला फक्त दिशा दाखवली वेगळा होता. तिथे मात्र या ठिकाणी फायदा उचलला आणि पाहू शकाल डेक मध्ये कुठलाही फिल्डर उपस्थित नव्हता आणि ती जागा त्याने मात्र निवडली आणि अखेर चेंडूचं दर्शन घडवलं सीमेरेषेचं. इथे मात्र चेंडू हवेत जरूर होता आणि पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज सुतार मात्र जलबाच्या स्वरूपात बाद झालाय. पहिली सफलता प्राप्त केली ज्युनियर नांदकर संघाने असं म्हणावं लागेल आणि पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज यतीन.
बाद होण्यापूर्वी आपण जर सुतारचा खेळ पाहिला तर एक्झॅक्टली 5 धावा त्याने आपल्या संघाला योगदान दिलं, परंतु त्यासाठी त्याने 4 चेंडूचा सामना केला आणि पहा जसा सुतार बाद झाला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटे आलाय 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र बेट केला येतील काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी व्हेरिएशन दाखवतोय. प्रत्येक चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवरती पाहिलं तर गती वेगळी पाहायला मिळाली. लेन सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने तो मात्र त्या ठिकाणी मेंटेन करतोय. सगळा गोलंदाज आहे, टॅलेंटेड आहे. हो इथे मात्र अगोदरच मात्र फलटी फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी थेटेच्या वतीने पाहायला मिळाला आणि चेंडू चालला अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. हा चौकार पाहिला आपण म्हणजे रिव्ह्यू इज अनसक्सेसफुल म्हणजे यानंतर तुम्ही आता रिव्ह्यू ची मागणी आता मात्र पंचांकडे करू शकणार नाहीये, परंतु चौकार आला 4 धावा जरूर त्या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. पाहू शकाल अक्षय थेटीची आपल्याला बॅटिंग करण्याची मात्र हालचाल पाहायला मिळत आहे. थोडस गोलंदाजावरती तो दडपण टाकण्याचा प्रयत्न करतोय. आता ऑन साइडला हुक केलाय, फटका चांगला आहे, चेंडू चालेल लॉंग लेगच्या दिशेनं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. अक्षय थेट इज ऑन फायर. जो पहिला सामना आहे ठीक एक्झॅक्टली 5 वाजता आपण रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आहे. पहिला सामना असेल संघ तेच असणार आहे, परंतु थोडंसं आपण शेड्यूल मध्ये चेंजेस केलेला आहे, कारण जो दुसरा सामना आहे तो पहिला सामना असेल मोठा गाव विरुद्ध जयदुर्ग सापाडे. आपण 5 वाजता रिपोर्टिंग करा, 5:30 वाजेपर्यंत आपण नाईट फॉर्मॅटला सुरुवात करू. दुसरा सामना असेल एक्झॅक्टली एकविरा स्पोर्ट मानकोली विपक्ष म्हापोली. तिसरा सामना जय बजरंग कारेवली विपक्ष वेले आणि त्यानंतर पुढील सामना असेल चिरोबा वाशेरे विपक्ष पारदेव गोवे. असे 8 संघ तुम्हाला नाईट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतील, परंतु मोठा गाव आणि जयदुर्ग सापाडे आपण 5 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. डाबातील तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अनिकेत. आतापर्यंत पाहिलं तर 12च्या धावगतीने मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक पाहतोय, कडक स्वीट साऊंड ऐकायला मिळाला, परंतु चेंडू मात्र वाईड मिड विकेट काव कोणी दिशेनं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला 4 धावांसाठी. लखनच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी चुका पाहायला मिळाला आणि डीजे विजयला तर विनंती असेल की आपण आमच्या आवाजाची काळजी आपण घ्यायची आहे, थोडस आपण क्लिअरिटी त्या ठिकाणी मात्र सादर करा. इथे मात्र दृश्य पहा, खराब क्षेत्ररक्षक माय नेम इज लखन, परंतु मात्र त्या ठिकाणी लखन फेल झाला असं म्हणावं लागेल, कारण
जरूर तिथे मात्र एकच धाव होती, परंतु मिस फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि त्या मिसफिल्डच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाने मात्र अजून 3 धावांचा मात्र चांगल्या मूड मध्ये आहे, कारण या इनिंगची मात्र त्याला एक आवश्यकता होती आणि ती इनिंग सतत पेश करतोय. अजून एक चांगला फटका और पिच चेंडू आणि चेंडू चाललाय कव कॉर्नरच्या दिशेनं. हवाई यात्रा हवा के संग और गटा के साथ 6 रन. स्पर्धेमध्ये येतात की आम्हाला चांगला सामना पाहायचा आहे, चांगली फलंदाजी पाहायची आहे, चांगली गोलंदाजी पाहायची आहे आणि सध्या या ठिकाणी ती फलंदाजी मयूर दलवीच्या वतीने आपण पाहत आहोत. आणि पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो अनिकेत. इथे मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक जरूर पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरूर आले, परंतु त्यानंतर बचावात्मक स्ट्रोक पाहिला आणि या ठिकाणी आमची काळजी करणारे आमचे शशिकांत केने यांच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण कॉमेंट्री पॅनलसाठी एनर्जी ड्रिंकची सेवा करण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करतोय, कारण त्यांचं स्पर्धेकडे एक कमी लक्ष आहे, परंतु आमचे कॉमेंट्री पॅनल असेल, पंच पॅनल असेल, त्यांच्याकडे जास्त त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. बॅटची करा शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या अगदी पुढे चेंडू लँड झाला आणि अखेर झेल ड्रॉप झाला. दुसरा झेल ड्रॉप झालाय, दुसऱ्याचा जीवनदान आपण म्हणू शकतो मयूर दलवीला मिळाला आणि त्याचा मात्र त्यांनी पुरेपूर लाभ उचलला. आणि आतापर्यंत मयूरचा खेळ आपण पाहिला तर त्याच्या बॅटमधून 4 षटकार आले आणि 1 चौकार आला. जबरदस्त मात्र बॅटिंग साकारत असताना वैयक्तिक 30 धावसंख्येवरती गेलो आणि संघाचा विचार केला तर 46 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. खूपच मागणं षटक सध्या तरी आपण पाहतो अनिकेतचं, कारण आतापर्यंत आपण विचार केला तर त्यांनी एक्झॅक्टली एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 22. चौथ्या षटकाला इथे मधून सुरुवात गेली आणि पाहू शकाल या ठिकाणी इन्साइड प्ले डाऊन झाला अक्षय थेटे आणि अशा रीतीने गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला लागणारा हा दुसरा धक्का
जरूरच 7721 हा लकी नंबर आहे. सन्माननीय माजी सरपंच श्याम दलवी साहेबांचा आणि त्याच क्रमांकानं आणि आपल्या लक्ष्या बैलाच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. जे झोटिंग देवरुंग संघाच्या वतीने स्पर्धेचं आपल्याला नियोजन पाहायला मिळालं आणि या ठिकाणी पहिली सफलता प्राप्त केली यतीन अक्षयला बाद केलं. बाद होण्यापूर्वी अक्षयने 2 चौकार जरूर लगावले, परंतु 8 धाबांचा तो आपल्या संघाला योगदान तो देऊ शकला. नवीन फलंदाज अंकित दलवी आलाय. अंकित दलवी काल रात्रीच्या नाईट फॉर्मॅट मध्ये जरूर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता, परंतु आता मात्र ती तो चूक करणार नाही. फटका चांगला पाहायला मिळतो, अगदी मिड विकेटला सजवलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आणि नानकर संघ असा आहे की दोन्ही फॉर्मॅट मध्ये त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण असोसिएशनच्या अंतर्गत सुद्धा मात्र ती स्पर्धा केली आणि हाफ ओपन ग्रामीण भागामध्ये सुद्धा मात्र त्यांनी चांगली सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यामध्ये जयदुर्ग सुरई संघाला त्यांनी पराभूत केलं होतं, परंतु एक्झॅक्टली वडूनगर संघाच्या विरोधात त्यांचा खराब परफॉर्मन्स राहिला. परंतु इथे मयूर दलवी इज ऑन फायर. जणू काय त्याला षटकारांची भूक लागली असावी आणि ती भूक संपत नाहीये. हा 5वा षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. सध्या सवार करतोय फलंदाज मयूर दलवी असं म्हणावं लागेल. चेंज पेस मागची आतली कडा लागलेली चेंडू सरळ यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू मात्र विसावतोय, परंतु बोर्डी संघाला त्याने मात्र पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. अजय पाटील त्यांचा तो संघ होता पहिल्या फेरीमध्ये, परंतु आज पाहूया आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत शेवटच्या क्षणापर्यंत आपला अस्तित्व जो आहे तो मात्र या ठिकाणी टिकवून ठेवतील का. बॅकअप बॅन डिलिव्हरी लेट ओळखली, फटका चांगला सजवलाय, झेल पकडण्याचा प्रयत्न होता, झेल ड्रॉप झाला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी. आणि एकूण धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 57-58 धावा झालेल्या आहेत. चांगली खेळी सध्या मात्र आपण पाहतोय. चांगला खेळ सध्या आपण पाहिलं तर गावदेशपट नानकर संघाच्या वतीनं पाहायला मिळतोय. कारण मोरेश्वरने सुद्धा पाहिलं तर एक चौकार पेश केला होता. त्यानंतर अक्षय थेटीच्या बाटमधून आपण 2 चौकार पाहिले आणि जास्तीत जास्त मोठ्या फटक्यामध्येच आज फलंदाज डील करत आहेत. आणि आज सुद्धा मात्र सिद्ध झाले की ज्युनियर विरुद्ध जो सिनियर सामना सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये, त्यामध्ये सिनियरचं सुद्धा वर्चस्व पाहायला मिळतोय. बालगोपाल सोनालेपाडा संघाला एक विनंती असेल की आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधा आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे. शिवशक्ती लोणाड आणि बालगोपाल सोनालेपाडा दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तिसरा षटक पाहिलं तर 22 धावा आल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण यतीनचा विचार केला तर 1 षटकार आला, 1 चौकार आला आणि एकूण 12 धावा यतीनने खर्च केल्या. यतीनचा आपण जर स्पेल पाहिला तर 2 षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल त्यांनी 24 धावा खर्च केल्या आणि सफलता जर पाहिलं यतीनच्या खात्यामध्ये तर 2 गडी त्यांनी बाद केले. म्हणजे 2 विकेट जे प्राप्त झालेले आहेत मोरेश्वर आणि अक्षय, ते दोन्ही विकेट्स यतीनच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले. आणि या शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज विघ्नेश आलाय. विघ्नेश म्हटलं तर मित्रांनो गणराईचं नाव आहे आणि पाहूया या ठिकाणी आपल्या षटकाची सुरुवात शुभ करेल का की ज्या धाबा वेगाने येतात त्याच्यावरती गतिरोधकाचं कार्य आय थिंक लगाम लावण्याचं कार्य तो करेल का. फिल्डिंगमध्ये थोडासा जरूर बदलाव केला जातोय, परंतु तुम्हाला खेळामध्ये आता बदलाव करावा लागेल कारण मोठी धावसंख्येकडे आता मात्र या ठिकाणी वाटचाल करतोय टीम गावदेवी स्पोर्ट नानकर. राऊंड द विकेटने मारा करतोय. समोर मयूर दलवी आहे, तो थांबणार नाहीये. त्याच्या नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतोय आणि षटकारांचा पाऊस पडतोय.
ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडू पाहू शकाल अगदी वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र जाऊन लँडिंग झाला 47 वरती खेळतोय नाबाद आहे. पहिल्या चेंडूवरती अखेर विघ्नेचं स्वागत केलं षटकारानं की इथे अर्ध शतकी इनिंग पूर्ण होईल का. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 64 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. फटका हवेत केलेला डीप शॉट एस्टेकेबल फिल्डर सज्ज आहेत आणि अखेर जी एक संधी होती मयूर दलवीकडे ती संधी मात्र गमावली. परंतु टाळ्यांचा गजर असू द्या वैयक्तिक 47 धाबांची तुफारी केली मयूर दलवीने साकारली आणि त्याच खेळीमुळे आज गावदेश नांदकर संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 64 मात्र या ठिकाणी हा तिसरा धक्का लागला आणि मयूरचा खेळ पहा 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले एकूण 6 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत आणि 47 धावा त्याने मात्र इकडे ठोकल्या. फक्त त्यांनी 16 चेंडूंचा मात्र या ठिकाणी सामना केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग घंटोगा का मिनिटो में झटपट क्रिकेट त्याच्या वतीने पाहायला आपल्याला आणि त्यामध्ये नवीन फलंदाज त्याचेच बंधू आज संकेत दलवी आलेले आहेत. काय संकेत देणार आपल्या संघाला आणि खेळपट्टीवरती पाहिले तर ही बंधूंची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला अंकित दलवी तर दुसरीकडे संकेत दलवी आणि अजूनही मात्र या डाबातील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फटक्यात चांगला पाला होतोय चेंडू मात्र गॅप मध्ये आहे परंतु डीप स्क्वेअर इकडे पाहू शकाल फिल्डर तैनात ठेवलाय त्या ठिकाणी. एक धाव जरूर पूर्ण झाली दुहेरीचा प्रयत्न जरूर संकेतच्या वतीने केला गेला परंतु अंकितने मात्र नाकारलं कारण अंकितला स्ट्राईक हवी होती आणि त्यात मात्र एका धाब्यावरती दोन्ही फलंदाज समाधानी राहत असताना धावसंख्या संघाची पुढे वाटचाल करत असताना पाहू शकाल या ठिकाणी 65 ला 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. एकाच गावातील मित्रांनो 2 संघ एकमेकांसमोर लढत आहेत जे नुकतेच प्रेक्षक आमच्या समेत जोडलेले आहेत आणि हा दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना या ठिकाणी अनुभवतोय. परंतु एक निश्चित आहे की नंतर गावातील एक संघ जिंकणार आहे त्यात काही शंका नाहीये. चला वेळेचं भान ठेवा तुमच्यासाठी जरूर या स्पर्धेच्या वतीनं एक पर्वणी मिळालेली आहे कारण प्रत्येक सामना तुम्हाला 5-5 षटकांचा या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली आणि प्रथमतःच या सीझन मध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये मात्र ही संकल्पना पाहायला मिळाली. जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमी जय जोटिंगदेव देवरुंग संघाचे. फुलटॉस त्याच्यावरती टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु पहा प्रयत्न लाज जबाब झाले लॉंगॉनच्या फिल्डर कडनं कारण त्याच्या अगदी अवकाशाच्या बाहेर झेल होता आणि त्या अनुषंगानं त्याने चेंडू थांबवण्यासाठी मात्र जास्त रस दाखवला आणि त्यामध्ये तो यश त्याला प्राप्त झाला असं म्हणावं लागेल. परंतु सिंगल धाव तिथे मात्र रोखू शकला नाही. सिंगल धाव जरूर पूर्ण केली. संधी होती अंकितकडे की तुम्ही या फटक्यात जर अगदी आडव्या फट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मिडविकेटची सीमारेषा जरूर तिथे मात्र क्लिअर करू शकले असते परंतु तेवढा वेळ अंकितला मिळाला नाहीये आणि त्याचमुळे त्यांनी सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्या फुलटॉस वरती फक्त सिंगल धाव मात्र तो जोडू शकला. जबरदस्त वापसी म्हणावं लागेल विघ्नेशची कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. इथे मात्र पाहू शकाल लाईन पाहावी लागेल पंच एक्झॅक्टली तिथे मात्र पाहणीशी करतात परंतु चेंडू लेगस्टम्पच्या पलीकडे पंचाचा वाईटचा इशारा आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी 5 अगोदर आपण कर्ज बाजारी आहोत आणि त्यामध्ये मात्र या ठिकाणी हे उसने शेजारी पाहायला मिळत हा दडपण आहे प्रेशर आहे. युवा गोलंदाजांवरती कारण आपल्या गावातील सिनियर आपल्या विरोधात खेळतायत. ही लाईन सुद्धा पाहावी लागेल चुकीची आहे. उजव्या स्टिकच्या चेंडू आता मात्र बाहेर चाललाय वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल. जरूर मैत्रीपूर्ण ही लढत आहे परंतु जे यंग स्टार आहे जे यंग आर्मी आहे कुठेतरी आपला जो खेळ आहे आपल्याकडे जे कौशल्य आहे ते मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची भेट झाली. जबरदस्त फटका परंतु चेंडू जर पाहिलं तर अगदी आकाशाला गवसणी घालण्यासाठी गेले आहेत परंतु डीप मध्ये जबरदस्त कॅचिंग स्कायर होती आणि मात्र त्याच्यावरती घारी प्रमाणात त्या फिल्डरची नजर होती आणि अखेर आपल्या सुरक्षित ओंजलीमध्ये त्या चेंडूला कैद केला आणि फलंदाज बाद झालाय मिस्टर संकेत दलवी.
बाद झाला त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मालिकावीराची त्यांनी ट्रॉफी जिंकली होती खासदार चषकामध्ये. पिसे या ठिकाणी मिस्टर राकेश गारे युनिट नंबर 6 7व्या क्रमांकावरती आलाय. परंतु पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पाहिला तर एक चेंडू मात्र शिल्लक आहे आणि तो चेंडू फेस करेल राकेश गारे. राऊंड द विकेट मारा करतोय विघ्नेश. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल अगदी क्रॉस ब्रेड फटका केला. चेंडू चाललाय जमिनीला गुदगुला करत. मिड विकेटचा फिल्डर जरूर चेंडूवरती झेपा होते. 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावांवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. अशा रीतीने पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना टीम गावदेवी इस्पोर्ट नानकर संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 74 धाबा मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि हा विशाल लक्ष पाठलाग करत असताना पाहुया एकविरा नानकर संघ 75 धावांचा पाठलाग इथे मात्र यशस्वी करेल का. तोपर्यंत आपण पुढील सामन्याची नाणेफेकी सुद्धा इथे संपन्न करणार आहोत. पुढील 2 संघ इथे सज्ज आहेत. शिवशक्ती लोणावळा आपली शक्ती दाखवण्यासाठी सज्ज आहे आणि बालगोपाळ सोनालेपाडा हे सर्व कन्हैया आता मात्र पूर्णपणे तयार आहेत. दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत. चला आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी संपन्न करूया. सन्माननीय दया कोळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार. गुरुनाथजी मेहर या आपण सुरेशजी मेहर आपण सुद्धा यायचं आहे. काका आपण सुद्धा या. सर्वांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी. एका बाजूला बालगोपाळ सोनालेपाडा संघ आहे तर दुसरीकडे पाहू शकाल शिवशक्ती लोणार. वेलकम धीरज अँड वेलकम पवन. एका बाजूला लक्ष बैल 2025 नामूल्य आहे. दुसरीकडे जय झोटिंगदेव दोरुंग संघ आहे. कॉल देतात लोणार संघाचे संघनायक जय झोटिंग देवरुंग असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलेलं आहे. नाणेफेकीची बाजू जर पाहिली आपण तर लोणार संघाच्या बाजूने लागलेले आहे. पाहुण्यांचा आभार. विनंती असेल की आपण व्यासपीठामध्ये जाऊन पुन्हा स्थानापन्न व्हा. पवन देशाप्रमाणे आपण एखाद्या सुरुवातीला पहिल्या पावसाची वाट पाहत असतो तसा तुम्हाला कुठेतरी विजयाची वाट पाहावी लागली आणि तो अखेर विजय तुम्ही या स्पर्धेमध्ये संपादन केलेला आहे. किती आनंद झालेला आहे तुमच्या पुढे स्क्वॉड मध्ये. खूपच आनंद झालेला आहे. पण 5-6 टुर्नामेंट झाल्या एक पण मॅच जिंकलेली नव्हती. जरूर परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही विजयाने सुरुवात केली. समोर संघ पाहिला तर बालगोपाळ सोनालेपाडा संघ आहे आणि त्या संघाची ताकद पाहिली तर गोलंदाजी आहे. तर त्यांच्या विरोधात तुम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार की फलंदाजी करणार. गोलंदाजी. काय वाटतं तुमची गोलंदाजी जो स्क्वॉड आहे तो मात्र स्ट्रॉंग आहे की तुम्हाला चेस करण्यासाठी इझिली होतो. तर फिल्डिंग म्हणजे गोलंदाजी आहे चांगली परंतु चेसिंग करण्याला सोपं जाणार. तरी सुद्धा समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि गोलंदाजी अटॅकमध्ये काय क्रमात काही चेंजेस पाहायला मिळेल. नाही सेम राहील. तर की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धीरज आपला खेळ या स्पर्धेमध्ये कसा राहिला एक्झॅक्टली पहिल्या सामन्यामध्ये. खेळ तर चांगलाच राहिला आणि अजून 100% देण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकल्याचा तुमचा निर्णय काय आला असता. फिल्डिंगच घेतली असती पण आता बॅटिंग करायची. म्हणजे तुम्हाला बी प्लॅन यूज करावा लागेल. तरी सुद्धा किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. 50+ जाण्याचा प्रयत्न करू कारण की कोणती धावसंख्या एक हे नाही आहे. सो 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये सतीश हारेटची अनुपस्थिती होती तर या सामन्यामध्ये सतीश हारेट कम आहे की नाही. इन मध्ये आहे आलाय तो. मग त्याला मात्र तुम्ही सलामीला पाठवणार की त्याच्या क्रमामध्ये सुद्धा आम्हाला काही बदल पाहायला मिळेल. सलामीलाच पाठवू कारण की बॅटिंग लाईन थोडीशी कमी पडते त्याला सलामीलाच उतरायचा प्रयत्न करू. धीरज ज्यावेळी 5 सगळे सामने असतात काय माइंडसेट असतो काय प्लॅनिंग असते तुमच्या संघामध्ये. 5 ओव्हर बोलले तर आपल्या असोसिएशनला पहिलीच टुर्नामेंट आपण बघतोय आणि खूप एन्जॉय करतोय आणि ग्राउंड बोलायचं झालं तर खूपच छान आहे
आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते खेळण्यासाठी. तर जरूर तुमच्या सुद्धा आम्ही चांगला खेळायची अपेक्षा करतोय. तर न्यूज अशी आहे मित्रांनो, शिवशक्ती लोणार संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि सोनाली पाडा संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. तर जाऊया आपण, सामना सुरू होतोय, दुसऱ्या डावातील खेळ सुरू आहे. ऑन गोईंग मॅच कडे लक्ष वेधणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक रोशन संते सर. इट्स ओव्हर्स टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच योगेश पाटील. सरांचा आवाज आपण ऐकला आणि तब्बल 74 धाव बनवल्या आणि 75 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आई गावदेवी नानकर या टीमने आई एकविरा नानकर या टीम समोर. राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 75 धाव बनवायच्या आहेत. 5 षटकांमध्ये 15.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. अक्षय ठेट्टे यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. सिनियर वर्सेस ज्युनियर हा सामना सुरू आहे. ज्याप्रमाणे उल्लेख केला आई एकविरा नानकर या टीमच्या कॅप्टनने की आम्ही ज्युनियर आहोत. यावेळेस फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. एकाच गावातील हे 2 संघ आमने सामने आहेत. त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. बनवायच्या धावा 75. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 64 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज विक्रम आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर येतील अक्षय ठेट्टे फार वेगाने येत आहेत. वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरून हा चेंडू अडवलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 13. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मयूर यष्टनच्या पाठीमागे ज्यांनी नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली आहे पहिल्या इनिंग मध्ये. लेग बाईटच्या स्वरूपात एकदा मिळते. धावसंख्या 14. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या स्पर्धेबद्दल आणि जय झोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की असोसिएशनचे आपण एकूण 32 संघ पाहतोय. परंतु असोसिएशनचा नियम आहे प्रत्येक दिवशी 10 संघ
ते खेळवतात, परंतु या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी 8 संघ आपण पाहतोय, ही चांगली गोष्ट आहे. कारण की अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो की पहिल्या फेरीमधील सामने 4 षटकांचे असतात, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रत्येक सामना पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे. त्याबद्दल आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी देखील ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट या विभागामध्ये पाहत असतो. पहिल्या फेरीतील सामने 4 षटकांचे, त्यानंतर 3 षटकांचे सामने होत असतात. बॅटची कडा आहे, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती. टार्गेट खूप मोठं आहे या मॅच मध्ये. आई एकविरा नानकर या टीम समोर 75 धावा बनवायच्या आहेत. एकूण 64 संघांचा सहभाग या नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना घेऊन जय झोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग आणि देवरुंग गावचे कार्यसम्राट माजी सरपंच श्यामशेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय लक्ष्या 7721 चषकाचं आयोजन. आकाशजी पाटील यावेळेस या फटका चांगला आहे, ऑन दी ऑफ खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. थँक्यू सो मच. 2 गोष्टींमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवरुंग गावाचं नाव नक्कीच पोचवलेलं आहे. एक म्हणजे लक्षाबैल आणि दुसरं म्हणजे आकाश पाटील, बलवंत दळवी आणि जय झोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग. हे नाव खूप मोठं आहे. धडाकेबाज चषकामध्ये सातत्याने या संघाला आपण पाहत असतो खेळताना. नक्कीच बलवंत दळवी रन मशीन, ज्याप्रमाणे त्यांचं बॉडी लँग्वेज आहे, शरीरयष्टी आहे, असं वाटत नाही की हा फलंदाज विस्फोटक आहे. परंतु मी बलवंतला कमीत कमी 4 ते 5 वर्ष पाहतोय. जेव्हा तो वरपच्या मैदानावरती येतो खेळण्यासाठी किंवा टिटवालामध्ये नक्कीच सातत्याने हा संघ देखील खेळत असतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19. अजूनही बनवायचे आहेत धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. चेक थोडंसं थांबवतोय. खरं तर जे प्रेक्षक स्टँड या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली, अर्थात श्यामशेठ दळवी यांचे वडील स्वर्गीय शांताराम शंकर दळवी यांच्या नावाने एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर सन्मान्य बालारामजी घोडे यांचे जे वडील आपल्यामध्ये आज नाही आहेत, त्यांच्या वडिलांच्या नावाने एक स्टँड तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते, म्हणजे स्वर्गीय दिनकर धर्मा घोडे स्टँड. त्या स्टँडमध्ये प्रेक्षक बसून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचे सहर्ष स्वागत. त्यानंतर तिसरा प्रेक्षक स्टँड खरं तर ज्युनियर आकाश यांचे वडील, त्यांच्या नावाने खरं तर ते आज आपल्यामध्ये नाही आहेत म्हणून त्यांच्या नावाने एक प्रेक्षक स्टँड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे, स्वर्गीय रघुनाथ सखाराम पाटील स्टँड. या तिन्ही स्टँडमध्ये जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नक्कीच जेवढं आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक पारितोषिक आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट करत आहोत की जो ज्युनियर आकाश यांच्या वडिलांच्या नावाने स्टँड आहे, त्या स्टँडला जर डायरेक्ट हिट झाला तर सन्माननीय शशिकांतजी केने यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला देण्यात येईल. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. नक्कीच गोलंदाज राकेश यांनी या मॅच मध्ये थोडासा गेम प्लॅनिंग वेगळा आहे, कारण की आधी आपण पाहिलं होतं अक्षय ठेट्टेने चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच अक्षय ठेट्टे मात्र तिसऱ्या षटकामध्ये येत नाहीये, कारण की राकेशला पाचारण केल्याने राकेशने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे. प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना बसण्यासाठी एक चांगली व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं असे मैदान आहे आणि पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जय झोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग आयोजित आणि श्यामशेठ दळवी साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. लक्ष्य 7721 चषकाचं आयोजन. पुन्हा एकदा कार्बन कमाल कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुरेख झेल पकडलाय लॉंग ऑन सीमा रेषेवरती.
केली होती, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये ते नाही आहेत. त्याची कमी भासून दिली नाही राकेशने. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज राकेश. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस क्रॉस बॅटिस्टो खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली जातोय आणि सरळ जाऊन मयूरच्या हातामध्ये विसावतोय. बाहुबली आहे ज्याने बाहुबली षटकार लगावलेत पहिल्या इनिंग मध्ये. खूप चांगली बॅटिंग केली, 47 धाव बनवल्या. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. फुल टॉस चेंडू होता, परंतु लाईन दिशा आणि लाईन भरकटली गोलंदाज राकेशने. इथे व्हाईट बॉल धावसंख्या 20. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत, फार वेगाने आले होते, झेल पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु हा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका, हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. धावसंख्या 2 पुढे जाईल 22. या पुढील सामना असेल शिवशक्ती लोणाड आणि बालगोपाल सोनालेपाडा या दोन संघांमध्ये या पुढील सामना आहे. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय. मेटीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 24. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. आई गावदेवी नांदकर या संघाला इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॅकअप साठी अक्षय थेटे येतात. डायरेक्ट हिट, क्या बात आहे. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का आई एकविरा नांदकर या टीमला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25 आणि जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 12, बनवायच्या धावा 50. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. यापुढील सामना असेल शिवशक्ती लोणाड आणि बालगोपाल सोनालेपाडा या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. नवीन गोलंदाज अंकित दळवी आलेले आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांची अजून गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज लखन आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. 55 इशारा नो बॉलचा येतोय आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. चौकार षटकार मारावे लागतील. चौकार नाही तर षटकारच मारावे लागतील, कारण की 11 चेंडू शिल्लक आहेत.
49 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 8 षटकार हरीश पाटील मारावे लागतील. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 2 ते 3 पावलांचा रनअप आहे अंकित दळवी यांचा. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि मिळते एक धाव. पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय आई गावदेवी नांदकर या संघाने. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे ते म्हणजेच आई एकविरा नांदकर या टीमला. परंतु मी दोन्ही संघांचं कौतुक करेन कारण की एक फ्रेंडशिप सामना नक्कीच सुरू आहे. या दोन संघांमध्ये एकाच गावातील हे दोन संघ मैत्रीचे संबंध नेहमीच जपलेले आहेत या दोन्ही संघांनी. आणि बघा येतो हा डॉट बॉल. 12 मॅन सांगतो की मी जाऊ का बॅटिंगला. त्याला देखील बॅटिंग करायची आहे कारण की एकतर्फी सामना सुरू आहे. शशिकांतजी केणी साहेबांचे मी मनापासून आभार मानेन कारण की समालोचकांसाठी पंचांसाठी त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली कारण की त्यांना माहिती आहे डे नाईट शेड्यूल आहे. भरपूर मेहनत करावी लागते पंचांना आणि समालोचकांना आणि त्यांची काळजी घेतलेली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत शशिकांत दादा केणी यांचं मनापासून मी आभार मानतो. आणि आला हा डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 27 धावा 48 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि बनवायच्या धावा 48. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू जातो डीप मध्ये. मिळते फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. अक्षय ठेटे आलेले आहेत अंतिम षटकामध्ये. एकतर्फी सामना सुरू आहे. बघा यापुढील सामना असेल शिवशक्ती लोणाड आणि बाल गोपाल सोनालेपाडा या दोन संघांमध्ये यापुढील सामना आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे. आणि क्लीन बॉल फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. लेदर बॉल क्रिकेटर आहेत पियुष येत आहेत 6व्या क्रमांकावरती. परंतु जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी नानकर या टीमने इनफिल्डच्या वरून खेळतात. नक्कीच क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका आणि मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 30. एकतर्फी सामना सुरू आहे. विजय आणि पराभव मधील अंतर कमी करण्यासाठी फक्त हा सामना सुरू आहे. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आले होते त्यांना बीट करून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. बाद लागतोय अजून एक धक्का. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅट्समन आपण या. बघा न्यू बॅट्समन कडे स्ट्राईक असेल पंच. एक चेंडू नक्कीच शिल्लक आहे. विनंती असेल या मॅच नंतर शिवशक्ती लोणाड या टीमला टॉस जिंकलेला आहे
लोणाड या संघाने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी बाल गोपाल सोनाले पाडे या टीमला. क्या बात आहे. गुरु वर्सेस शिष्य. गुरु आहेत अक्षय ठेट्टे आणि शिष्य आहेत विघ्नेश. क्या बात आहे. स्वीप करतायत आणि हा चौकार येतोय बघा. गुरु देखील थोडेसे अचंबित झालेत परंतु आय थिंक हिट विकेट. यस, हिट विकेट झालेले आहेत फलंदाज. फटका तर चांगला खेळले होते परंतु हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. गुरु हावी ठरलाय शिष्यावरती. सामना होतोय समाप्त आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी नानकर या टीमने. दोन्ही संघांना विनंती आहे लाईनअप करा, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि विनंती असेल शिवशक्ती लोणाड या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्याने बनवले 47 धावा बाहुबली मयूर. लोणाड टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी प्रथम संपर्क साधायचा आहे. आकाश पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. लोणाड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने बनवल्या 47 धावा मयूर.